नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा अंतिम भाग खूपच सुंदर आहे. कशा पद्धतीने राहुल रोहिणी सोबत अनामिकाला सुद्धा शिक्षा मिळालेली आहे. तिच्या पापाचा पाडा स्वतः इकडे नैनाने वाचलेला आहे. तिने काय काय केलेलं आहे हे समोर आलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर कलाला मुक्तीही मिळालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर ही मालिका आता संपत आहे, नवीन मालिका सुरू होत आहे, ती म्हणजे वचन दिले तू मला. तर त्या मालिकेचेही अपडेट्स आपल्या चॅनलवरती दिले जाणार आहेत. तर ह्या मालिकेला तुम्ही किती मिस कराल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे रोहिणीने जे कांड केलेलं आहे ते समोर आलेलं असतं, तेव्हा मात्र इकडे सरोजला खूप राग आलेला असतो. सरोजला रोहिणी म्हणत असते, अगं सरोज वहिनी, तू पण प्रॅक्टिकल विचार करणारी आहेस, तू असं कसं करू शकतेस ग, मला सांग, मी असं करेल का आणि मी असं का करेल, असं म्हणत आता ती सरोजला घोळात घेण्याचा प्रयत्न करत असते. सरोज म्हणते की तू काहीही करू शकतेस हे मला माहिती आहे, म्हणून तर प्रत्येक वेळेस कलाच्या विरोधात मला भडकवण्याचं कारस्थान तू केलेलं आहे. कलाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तू माझे कान भरलेले आहेत. कला मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करायची, त्याचबरोबर तू चुकीच्या पद्धतीने वागलेली आहेस. हे सगळं जेव्हा सुरू असतं तेव्हा मात्र आता रोहिणीची वाट लागलेली आहे. रोहिणीला कळायचं बंद झालंय, हे सगळं काय होतंय हा प्रश्न तिच्या पुढे पडलेला आहे. कारण काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की रोहिणीला असं वाटत होतं की आता सरोज वहिनी तरी मला समजून घेईल, पण नाही, सरोजने पण तिला समजून घेतलेलं नाहीये आणि तिचाच प्लॅन इथे फ्लॉप केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस आता सरोज सनसनी तशी एक कानाखाली लगावते आणि रोहिणीला म्हणते की बाद झालं, आतापर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी आम्ही माफ केल्या होत्या, सगळ्या गोष्टी हे केलं होतं, पण आता सोडणार नाही तुला, असं म्हणत इकडे सरोज वहिनी सुद्धा चिडलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की रोहिणी फडतरे, कसं आहे, तुम्ही काय काय कारनामे केलेत ना ते सगळे आम्हाला माहिती आहेत. तेव्हा रोहिणी म्हणत असते की फडतरे नाही, चांदेकर आहे मी. तेव्हा आबा म्हणतात, बास, तुझ्या तोंडून चांदेकर हे नाव मला ऐकायची सुद्धा लाज वाटते. अजिबात तुझ्या तोंडी आमचं नाव नकोय, कारण तू फडतरे होतीस आणि तू फडतरेच राहणार आहे, असं आबांनी सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की काय बोलतेस हे सगळं. सरोजला पुन्हा राग येतो आणि सरोजने कानाखाली वाजवलेली असते. सरोज म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत तुझे सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेस, या घरामधली शांतता सुद्धा तुझ्यामुळे भंग झालेली आहे. माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं करायला तू निघालेली होती, पण कलासारखी गुणी मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्या आयुष्याचं सोनं झालं, पण त्यांचं सुख सुद्धा तुला बघवलेलं नाही, म्हणून तू अशा पद्धतीने त्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे, असं बोललं सुरू असतं. तेव्हा मात्र आता सरोजने कानाखाली दिल्यानंतर रोहिणी जाऊन कुठं पडते. त्यावेळेसच तिथे संगीता असते. संगीता म्हणते, तू तर कैदाशी नाहीस, तू माझ्या लेकीचा जीव घेतलाय, माझ्या कलाचा जीव घेतलाय, तुला सोडणार नाही मी, असं म्हणत संगीता सुद्धा तिच्यावर हात उचलत असते. परंतु इकडे लगेचच रोहिणी संगीताला ढकलून देते. पण जेव्हा रोहिणीने संगीताला ढकलून दिलेलं असतं तेव्हा अनामिका धावत येते आणि अनामिका सावरते. तेव्हा मात्र आता रोहिणी अद्वैतच्या समोर येते आणि म्हणते, काय पुरावे तुझ्याकडे या सगळ्या गोष्टींचे, तू काही वाटेल ते आरोप माझ्यावर करतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो, असं आता आले की नाही बरोबर मुद्द्यावर, चला आता रोहिणी फडतरे यांना पुरावे पाहिजेत, चला मग आपण सांगूया पुरावे काय आहेत आपल्याकडे. लगेचच त्याने रिमोट हातात घेतलेला असतो आणि त्याचबरोबर एक एक पुरावा आता तो लॅपटॉपला लावून तो प्ले करत असतो. का तर पुढे मोठ्या स्क्रीनवरती प्रोजेक्टरवरती हे सगळं सुरू असतं, सगळेजण पाहत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हा घे पहिला पुरावा, गाडीचा जो कॅमेरा असतो पुढच्या साईडचा, त्याचं हे असलेलं फुटेज, आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत असतं कला समोरून पळत येत आहे आणि रोहिणी तिच्या अंगावर गाडी घालत आहे. ही गोष्ट तिथे समोर क्लिअर होत असते. त्यानंतर अद्वैत म्हणतो की हा घे दुसरा पुरावा, हे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्या ठिकाणी तुम्ही दोघांनी ही गाडी विकत घेतलेली होती तिथलं हे सीसीटीव्ही फुटेज. आता सगळेजण जेव्हा हे सगळं पाहत असतात तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात ते वाटतं तेवढं सोपं नाहीये हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोजला तर खूप राग आलेला असतो. सरोज भयानक चिडलेली असते.
सरोजला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय आणि माझ्याच मुलांच्या बाबतीत हे सगळं काय झालंय हा प्रश्न तिच्या पुढे असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे प्रॉपर्टीचे पेपर, एक म्हणजे चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर आणि दुसरं म्हणजे या राहुलने जो नवीन फ्लॅट घेतलेला आहे त्या प्रॉपर्टीचे पेपर. आता हे प्रॉपर्टीचे पेपर दाखवून अद्वैतने खरं तर खूप मोठा बॉम्ब फोडलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की रोहिणी कोणत्या थराला जाऊ शकते. आणि मग आबांना अद्वैतने सांगितले की हे पेपर बघा, याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की काय काय झालेलं आहे आणि काय काय केलेलं आहे. आता अद्वैतने सगळ्यांच्या समोर ते पेपर दाखवलेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत पाहत असतो आणि म्हणत असतो की हे बघा, म्हणजे हिने हे पेपर. तेव्हा आता नयना बोलायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो की आणखी एक महत्वाचा पुरावा, आणि तो म्हणजे कलाच्या मोबाईल मधला व्हिडिओ. म्हणजे कलाचा मोबाईल मला सापडला आणि त्यामध्ये असलेला हा व्हिडिओ. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात काय आहे हे सगळं. खरं तर कलाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असतो. तो व्हिडिओ अद्वैतने इथे प्ले केलेला आहे आणि त्या व्हिडिओमुळं स्पष्ट होत आहे की नक्की काय काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या आहेत हे समोर येत असतं. तर कलाच्या व्हिडिओमध्ये, मोबाईलमधल्या व्हिडिओमध्ये तिथं स्पष्ट दिसत आहे की राहुल आणि रोहिणी प्लॅनिंग करत आहेत आणि त्या प्लॅनिंगमध्ये त्यांनी अद्वैतला संपवण्याचा प्लॅनिंग केलेला असतो. चांदेकर मेन्शन, चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी त्यांना मिळवायची असते आणि यासाठी हे सगळं प्लॅनिंग त्यांनी केलेलं असतं. आणि त्यामध्ये आता कलामध्ये आली म्हणून त्यांनी पहिलं कलाला संपवलेलं आहे. खरं तर त्यांना अद्वैतला संपवून ही प्रॉपर्टी मिळवायची असते, हे सत्य आता समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की हे सगळं खोटं आहे. राहुल म्हणतो की हे सगळं खोटं आहे, याचा काहीही संबंध नाहीये, हे सगळं खोटं आहे, हे बनवून घेतलेले पुरावे आहेत, असं राहुल बोलत असतो. म्हणजे मला प्रश्न पडतो प्रेक्षकांनो, एवढं मोठं कांड केलंय तरीही अंगातली मस्ती काही केल्या कमी होत नाहीये. कारण त्याला अजूनही असंच वाटत आहे की हे सगळं खोटं आहे. परंतु अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत म्हणतो काय खरं काय खोटं, एवढे मोठे पुरावे दिलेत आणि तू खोटं म्हणतोयस. अरे त्यापेक्षा तुम्हाला माहित नाहीये, आता तुम्ही जे काय बोलत होता ते सगळं या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे आणि हा तो महत्वाचा पुरावा, तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली आहे. असं म्हणत अद्वैतने आता जे राहुलला मारायला सुरुवात केलेली असते, राहुलचा नरड दाबायला सुरुवात केलेली असते, कारण राहुलने कलाचा जीव घेतलेला आहे. ही गोष्ट काही केल्या अद्वैतला सहनच होत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र तिथे रोहिणी येते आणि सरोज रोहिणी थांबव ना गं, माझ्या मुलाचा जीव घेतोय अद्वैत, त्याला थांबव, माझ्या राहुलला वाचव. तेव्हा सरोज म्हणते की तुझ्या मुलाचा जीव घेतोय का, आणि जेव्हा तू माझ्या सुनेला जीवे मारलं तेव्हा त्याचं काय सांग ना. तुला तुझ्या मुलाची काळजी आहे म्हणून तू आता लगेच ओरडत माझ्याकडे आली, जेव्हा तुम्ही दोघांनी मिळून माझ्या सुनेला मारून टाकण्याचा प्रयत्न केला त्याचं काय, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र त्या गोष्टीचं उत्तर आता रोहिणीकडे कुठं आहे. कारण रोहिणीकडे त्या गोष्टीचं उत्तरच नाहीये आणि ती कोणत्या तोंडाने उत्तर देणार हाही तेवढाच मोठा प्रश्न असतो. आता मात्र सगळेजण पाहत असतात. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या समोर आलेल्या असतात आणि वाट लागलेली असते ती म्हणजे रोहिणीची. रोहिणी म्हणत असते की नाही, हे सगळं खोटं आहे, माझ्या मुलाला आणि मला याच्यात अडकवलं जातंय. अद्वैत म्हणतो बाद झालं, आतापर्यंत खरं खोटं हेच चाललेलं होतं, पण आता काहीच तुम्हाला सोडणार नाही. आता अद्वैत हा अनामिकाकडे येतो आणि अनामिकाला विचारू लागतो, अनामिका सांग काय शिक्षा द्यायची यांना. आता अनामिका बोलतच असते आणि त्याच वेळी अनामिका म्हणते की नाही तसं काही नाहीये, असं बोलायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो सांग ना अनामिका काय शिक्षा द्यायची यांना. असं म्हटल्याबरोबर इकडे अद्वैत जेव्हा हे सगळं विचारतो तेव्हा अनामिकाला अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, काय बोलणार ना तू, कारण बोलायला काही नाहीयेच ना तुझ्याकडे, या सगळ्यामध्ये पहिल्यापासून तूही सामील होतीस. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की या सगळ्यामध्ये तूही सामील होतीस, तूही राहुलची साथ दिलेली आहेस, या दोघांची साथ दिलेली आहे,
तेव्हा मात्र ती बोलायला सुरुवात करते की नाही नाही, मी नाही असं केलेलं. तेव्हा समोर येते ती म्हणजे नैना. नैना सांगत असते की ही अनामिका जी आहे ती लग्न करून आपल्या घरात आली, ती म्हणजे सोहमचा बदला घेण्यासाठी, सोहमवरती सूड उगवण्यासाठी. कारण तिला सोहमशी लग्न करण्यामध्ये वगैरे अजिबात इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त उद्ध्वस्त करायचं होतं, ते म्हणजे सोहमला. म्हणून तर तिने आपल्या घरात आलेली होती. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात काय? कारण ही गोष्ट वाटते तेवढी साधी सोपी नाहीये. सोहमचा बदला घेण्यासाठी ही या घरात आलेली आहे. आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की या सगळ्याचा काय अर्थ आहे. तेव्हा अनामिका सांगायला सुरुवात करते की कॉलेजमध्ये असताना सोहमने तिचं प्रेम स्वीकारलेलं नव्हतं, म्हणून तिने सोहमचा बदला घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये तिनं आलेली आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर आता धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. मग मात्र आता प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे. कारण काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी समोर आलेल्या असतात त्या मात्र खूपच विचित्र अशा असतात. तेव्हा इकडे नैना सांगायला सुरुवात करते की काजल, तुला माहिती आहे का, अगं तुझ्या बाबतीत जे घडलेलं होतं ते सुद्धा हिनं केलेलं होतं. या सगळ्याला जबाबदार ही होती असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र काजलला राग येतो. काजल म्हणते काय? कारण जेव्हा सोहमला तिथे आणून सोहम आणि काजलचा नको त्या अवस्थेतला व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचं जे कांड केलेलं आहे ते अनामिकानं केलेलं आहे हे कळतं, तेव्हा सोहमला खूप राग येतो आणि सोहम खानदेशी अनामिकाच्या कानाखाली वाजवतो. सगळेजण तिथं असतात, पाहत असतात. इकडे काजलला सुद्धा खूप राग येतो. काजल सुद्धा भयानक चिडलेली असते आणि काजल म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे, आता यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही असं म्हणत इकडे काजल आणि त्याचबरोबर सोहम दोघही एकत्र आलेले असतात आणि दोघही एकत्र येऊन आता बोलत असतात. तेव्हा दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतलेला असतो आणि काजल म्हणत असते तू आमच्या प्रेमाच्या मध्ये आलीस, तू आम्हाला उद्ध्वस्त केलेला आहे असं म्हणत काजल सुद्धा तेवढीच चिडलेली असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता जे कांड केलेलं आहे ते कांड या राहुल, रोहिणी आणि अनामिकाने केलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा नवरात्रीच्या वेळेस मंगळागौरच्या वेळेस जो साप आणलेला होता तो सुद्धा या अनामिकाने आणलेला होता. हे सत्य आता समोर आलेलं असतं. सगळ्यांना धक्का बसतो. म्हणजे ही अनामिका एवढ्या कोणत्या थराला गेलेली होती हा प्रश्न पडलेला असतो. अद्वैत म्हणतो की ह्या सगळ्यांचा बंदोबस्त केलेला आहे. आबा म्हणतात की ह्या लोकांना माझ्या समोर सुद्धा ठेवू नको, आत्ताच्या आत्ता अद्वैत यांना बाहेर काढ. तेव्हा अद्वैत म्हणतो की जोपर्यंत यांना फासावर लटकवत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही. इन्स्पेक्टर साहेब या. अद्वैतने ऑलरेडी सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चांदेकर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत, आम्ही बाहेरच होतो. यांनी दोघांनीही त्यांच्या गुन्ह्याची कबुली तोंडाने दिलेली होती त्यांच्या आणि आता यांना ताब्यात घेतलं जात आहे. आता अनामिकाने सुद्धा जे कांड केलेलं आहे त्यासाठी तिला सुद्धा शिक्षा मिळणार असते, कारण खुनाचा कट रचला गेलेला आहे आणि त्यामध्ये अनामिका सामील आहे ही गोष्ट समोर आलेली असते. त्यानंतर आता इकडे अद्वैत सगळ्यांना एक गोष्ट सांगायला सुरुवात करतो. अद्वैत म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आणि ती म्हणजे जेव्हा कला आपली गेली त्यावेळेस तिने एक निर्णय घेतलेला होता, तो म्हणजे तिचं हृदय दान करण्याचा. आणि तिने तिचं हृदय दान केलं आणि ते हृदय सुकन्याला दिलं गेलं. ही गोष्ट आत्ता कळलेली आहे, कारण सुकन्या आपल्या घरात आली ती आबांची सेवा करण्यासाठी. परंतु सुकन्यामुळंच आपण कलाला न्याय मिळवून देऊ शकलेलो आहे. सुकन्याकडे कलाचं हृदय आहे, त्यामुळं कला आपल्यामध्ये आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. तेव्हा सुकन्या तिथे संगीताच्या जवळ असते. संगीता तिला जवळ घेते आणि म्हणते माझी कला, काजू बघ आपली कला आपल्यामध्ये आहे असं सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळी इकडे सगळेजण पाहत असतात. खरं तर आज खऱ्या अर्थाने इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि चांदेकरांनी खरं तर कलाला न्याय मिळवून दिलेला असतो. ज्या नराधमांनी, ज्या गुन्हेगारांनी इकडे कला सोबत हे सगळं केलेलं आहे ते आता जेलमध्ये सडत असतात. अद्वैतने जेव्हा सांगितलेलं असतं की सुकन्याने हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे तेव्हा मात्र संगीतालाही बरं वाटतं. तेव्हा आबा म्हणतात की विहीनबाई सगळं चांगलं झालेलं आहे. तेव्हा संगीता म्हणत असते की हो आबासाहेब,
कला आली आणि सगळं चांगलं झालं, आपलं कुटुंब एकत्र आलं आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे संगीता आबांना सांगत असते आणि बोलत असतात. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, मला देवघरात घेऊन चल. आता देवघरात गेल्यानंतर आबा देवीला साकडं घालत आहेत. या घरामध्ये खरंच पुन्हा एक आनंद आणलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त कलामुळे आलेला आहे. कला ही लक्ष्मीच्या पावलांनी आलेली होती आणि आता सुकन्या सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरात आलेली आहे. आता सगळेजण तिथं आहेत. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, देवाच्या पुढे दिवा लाव. आणि अद्वैत देवाच्या पुढे दिवा लावतो. त्यावेळेस सगळेजण देवाला खरं तर आभार मानत असतात. देवाने आज हे करून दाखवलेलं असतं, कलाला न्याय मिळालेला असतो. अद्वैतला खूप बरं वाटत असतं. त्यावेळेस सुकन्याचं हृदय धडधडायला सुरुवात होती आणि तिला खरं तर त्रास होऊ लागलेला असतो. तिला कळत नसतं की तिला काय होतंय, गोष्टी कशा पद्धतीने घडतायत, कोणतीच गोष्ट लक्षात येत नसते. परंतु सुकन्या अलगदच चालत आता अद्वैतच्या जवळ येते आणि तिथे अद्वैतच्या जवळ ती देवीच्या समोर बसलेली असते. चांदेकर, चांदेकर असं म्हणत ती बोलत असते. आणि नेमकं त्याच वेळी घडतं असं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र सुकन्या, अद्वैत आणि सगळेजण तिथं आहेत. आणि मग मात्र खूप छान पद्धतीने चालू आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आज तुझ्या तोंडून चांदेकर हे नाव ऐकून एक गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे तुझ्यामुळं खरं तर न्याय मिळवून दिला गेलेला आहे कलाला. असं म्हणत आता देवीच्या समोर सगळेजण बसलेले आहेत आणि देवीचे आभार मानत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.